बातमी आहे वातावरणासंदर्भातली। बदलत्या वातावरणाचा कोकणातील हापूस आंब्यावर परिणाम होतोय आणि या वर्षीचा हंगाम 1 ते 1.5 महिना लांबणीवर गेलेला आहे। हापूस आंब्याच्या उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे। सध्या आंब्याच्या झाडांना कोवळी पल्लवी आली आहे आणि ती परिपक्व होऊन त्यानंतर मोहर येण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे। त्यामुळे या वर्षीचा आंब्याचा हंगाम 1 ते 1.5 महिना लांबणीवर जाणार आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी। समवेत इथे आंबा बागायतदार आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जाऊया। मला सांगा, सध्या आंब्याचा सीझन हा पुढे 1 महिना फ्लॉवरिंगची शक्यता आहे का? काय सध्या स्थिती आहे? सध्या स्थिती अशी आहे की गेले 5-6 दिवस पाऊस पडतोय आणि हा असा पाऊस आहे की मोसमी पावसासारखा सुटतोय आणि हा सीझन हा थंडीचा सीझन असतो आणि ह्यामध्ये मोर येण्याची प्रक्रिया सुरुवात झालेली असते। पण आता सध्याची परिस्थिती बघता की कलमांमध्ये सिच्युएशन अशी दिसते की कलम तुम्हाला बघतो म्हणजे आता बघत असाल की ह्याला एक पालवी दिसते या लक्षात। त्यामुळे हा सीझन, आंब्याचा सीझन हा किमान 1 महिना आता पुढे ढकलणार। म्हणजे जो आंबा खवयांना 1 जानेवारीने खाण्यास मिळतो, हा आंबा फेब्रुवारी ते मार्च मध्ये आंब्याला खायला मिळणार। त्या पर्यायाने शेतकऱ्याला जी अपेक्षित एक दर असतो, म्हणजे एक खवयांचा एक पहिला आंबा आल्यानंतर जो दर असतो, तो दर शेतकऱ्याला मिळणार नाही। मला सांगा, सध्या ही जे फ्लॉवरिंग प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी काय आंब्याची काळजी घ्यावी लागते किंवा फवारणी असते की काय करावे लागतं? आंब्याच्या पूर्वी एक फवारणी असतात, पण त्या फवारणीपूर्वी एक कडाक्याची थंडी पडावी लागते मोहरासाठी। आणि ही थंडीच आता गेले म्हणजे थंडी म्हणजे आतापर्यंत थंडीच नाही असं म्हणायला हरकत नाही। फक्त पाऊस आहे, संपूर्ण पावसाचं वातावरण आहे। थंडी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मोहर काय झाडाला येणार नाही। दिवाळी म्हटली की कडक थंडी असते, पण काय वाटतं आता? नाही, एकंदरीत जर एक शेतकरी म्हणून परिस्थिती बघता, म्हणजे हवामान खात्यानं जरी आणि 30 पर्यंत पाऊस दिला तरी हा पाऊस मला नाही वाटत की 30च्या पुढे सुद्धा जाईल अशी परिस्थिती दिसते। पर्यायाने मोहर सुद्धा खूप लांब जाणार, कारण सिच्युएशन डिस्टर्ब झाली आता। याचा शेतकऱ्यांना फटका बसेल का? हो, नक्कीच, फार मोठ्या प्रमाणात। कारण आंब्यामध्ये असं असतं की जेवढा आंबा लवकर मार्केटमध्ये जातो तेवढी आंब्याला एक किंमत असते। पण आता काय होणार माहितीये, आंबा आता मोहरच उशिरा आल्यामुळे पर्यायाने आंबा उशिरा, त्यामुळे तो दर नसल्यामुळे शेतकऱ्याला जो काय त्याचा मेहनताना असतो, म्हणजे प्रचंड जो खर्च असतो, तो खर्च सुद्धा येणं सुद्धा मुश्किल होणार। निश्चितच बघितलं तर यावेळी जो आंबा आहे हा किमान जानेवारी फेब्रुवारी पर्यंत मार्केटमध्ये उपलब्ध असतो, परंतु हा 1 महिना सीझन पुढे जाणार। त्यामुळे खवय्यांना 1 महिना उशिराने आंबा चाखायला मिळेल। मात्र हा सध्या पडणारा पाऊस याचा थेट परिणाम आहे तो आंबा उत्पादनावर होणार आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना ह्याचा मोठा फटका हा सहन करावा लागणार आहे। सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, वेतोरे, सिंधुदुर्ग।